आजचं वचन मी तुमची थोडीशी मनाची तयारी करतोय वचन चालू होण्याच्या आधी. ब्रदर सिस्टर्स, एक बायबलमध्ये एक टेक्निक देवाने आपल्याला शिकवलेली आहे. एक टेक्निक, जेव्हा आपल्या जीवनामध्ये वाईट परिस्थिती येते, जेव्हा आपल्या जीवनामध्ये त्रास येतो, जेव्हा सैतान आपल्या जीवनामध्ये संकट टाकत असतो, ओके, एक स्वतः प्रभू येशूने ती टेक्निक वापरलेली आहे. ती आज टेक्निकचा अभ्यास आपण करणार आहे. ओके, ही टेक्निक जी प्रभूनं आपल्याला बायबलमध्ये लिहिलेलं शिकवलेलं आहे ते आपल्याला कळणं गरजेचं आहे. ओके, का गरजेचं आहे? कारण आपल्या जीवनामध्ये हमेशा अप्स अँड डाऊन्स असतात. कधी सुख असतं, कधी दुःख असतं, कधी त्रास असतो, कधी आजार असतो. या सगळ्या गोष्टी, हे जीवन आहे. ओके, जीवन हे कधी स्ट्रेट असतं ना, स्ट्रेट कधीच नसतं. जर तुम्ही त्या हॉस्पिटलचं मॉनिटर जर बघितला कधी, जो आयसीयू मध्ये असतो, त्या जर मॉनिटरची बीम जर स्ट्रेट असली तर तो माणूस मेलेला असतो. ते जेव्हा हार्ट चालू असतं ते अप डाऊन करत असतं. ओके, नाव आपण शिकणार काय आज? देवाचं वचन या एक टीचिंग म्हणून शिकणार आहोत, एक प्रॅक्टिस म्हणून आपण शिकणार आहोत. ओके, तर आपण आपलं बायबल उघडूयात. लूक याचा 4था अध्याय, याचं 1 ते पुढे आपण वचन वाचूया. 1 ते 13 वचन वाचू आपण. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्दनेपासून परतला. ओके, आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. ओके, तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. ओके, त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ओके, ते संपल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असे सांग. ओके, पुढं येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. ओके, ब्रदर सिस्टर्स, ही जी घटना ही 2000 वर्षापूर्वी झालेली आहे. या घटनेचा थोडासा विचार करा. स्वतः देव प्रभू येशू जेव्हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, जेव्हा बाप्तिस्मा त्याचा झाला, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला, तेव्हा त्याची परीक्षा झाली. ब्रदर सिस्टर्स, बरेचसे लोक असे विचार करतात की जर मी देवाला फॉलो केलं, जर मी बायबलला फॉलो केलं तर माझं जीवन सगळंच सक्सेसफुल असेल. असं नाहीये. कारण बायबल सांगतं आपण ह्या जीवनामध्ये आहे तिथं अप्स अँड डाऊन्स आहे. पण सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहितीये का? त्या अप्स अँड डाऊन्स मध्ये, त्या त्रासामध्ये देवाने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. त्या देवानं आपल्याला मदत दिलेली आहे. ती टेक्निक आपल्याला दिलेली आहे की आपण त्या त्रासातून कसं बाहेर आलं पाहिजे. ओके, एकदा 4थं वचन वाचा. 4थ्या वचनाकडे थोडस नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगेल ते एक्सप्लेन करून. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल असे लिहिले आहे. ओके, आता जेव्हा प्रभूची परीक्षा झाली, ओके, प्रभूनं काही पण रॅन्डम उत्तर दिलं नाही. जे डोक्यात आलं, जे सुचलं तेव्हा उत्तर दिलं नाही. प्रभूनं काय उत्तर दिलं? असं लिहिलं आहे. लिहिलेलं काय आहे? लिहिलेलं कुठं आहे? ब्रदर सिस्टर, जे लिहिलेलं तिथं आहे ते आपल्याकडे आहे का? येस, आपल्याकडे आहे. ओके, जेव्हा पण आपल्या जीवनामध्ये त्रास येतात, जेव्हा संकट आपल्या जीवनामध्ये येतात, ओके, हमेशा ह्या शब्दाचा उपयोग करायचा. बायबलमध्ये जसं बायबलमध्ये वचन लिहिलंय, देवानं ते वचन कोट केलं सैतानाला, आणि सैतानाला म्हटलं की नाही, आज तू जे म्हणतो ते खोटं आहे, असं लिहिलेलं आहे. याच्या पुढचं वचन वाचा. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली. पुढं आणि त्याला म्हटले, ह्याच्यावरचा सर्व अधिकार व यांचे वैभव मी तुला देईन. ओके, पुढं, कारण हे मला सोपवून दिले आहे. ओके, प्रभूने काय उत्तर दिलं पुढं? व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. पुढे, म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. उत्तर, येशूने त्याला उत्तर दिले, अरे सैताना, माझ्या मागे हो. ओके, कारण परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर असे शास्त्रात लिहिले आहे. ब्रदर सिस्टर्स, आपण एवढ्या 2 परीक्षा पाहिली. देवाची सैतानाने ज्या 2 परीक्षा घेतल्या, पहिल्या परीक्षेमध्ये देवानं सांगितलं की असं लिहिलं आहे की मनुष्य फक्त भाकरीने नाही तर देवाच्या वचनाने जगेल.
ओके, जेव्हा दुसऱ्यांदा सैतानाने परीक्षा घेतली, ओके, त्याने सगळं वैभव दाखवलं, ओके, देवानं काय उत्तर दिलं? प्रभूने उत्तर दिलं की असा शास्त्रलेख आहे. ओके, आता तिसरं वचन आपण पुढचं. नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन ओके, मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, ओके, तू देवाचा पुत्र आहेस, तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक. ओके, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की शास्त्रात असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. ओके, देवानं काय उत्तर दिलं? पुढं, आणि तुझा पाय तोंडावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. ओके, येशूने त्याला उत्तर दिले की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस, त्याची परीक्षा पाहू नकोस. पुढं असे सांगितले आहे, असे सांगितले आहे. ब्रदर सिस्टर, सी, स्वतः प्रभू येशूची, देव जो मानवी रूपात आला, या जगात आला, त्याची सुद्धा परीक्षा झाली. ओके, असं नाही होत की जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्याकडे परीक्षा येणार. पण माहितीये का, देवाने ही टेक्निक आपल्याला सांगितलेली आहे. काय टेक्निक आहे ही? की असा शास्त्रलेख लिहिला आहे. ओके, जेव्हा पवित्र आत्म्याने देव परिपूर्ण झाला, ओके, तेव्हा ते सगळे शास्त्रलेख, जेव्हा ते सगळे शब्द प्रभूला माहित होते, सांगत होते, त्या टोरामध्ये, त्या शास्त्रलेखामध्ये लिहिलेले होते. ओके, ते देवाचे तोंड पाठ होते. जेव्हा पण सैतानानं स्ट्राईक केलं, सैतानानं त्याच्यासमोर परीक्षा घेतली, तेव्हा प्रभूनं शास्त्रातून उत्तर दिलेलं आहे. तेव्हा प्रभू येशूने जे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते कोट करून सैतानाला उत्तर दिलेलं आहे. ओके, स्वतःच्या मनाचं नाहीये. हे का मी सांगतोय? ओके, बरेचसे लोक वचन वाचत नाही, बरेचसे लोक वचन ऐकतात पण वचन हृदयात साठवून ठेवत नाही. ओके, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये वचन साठलेलं असतं, जेव्हा तुमच्या हृदयामध्ये साठलेलं असतं, तुमची परिस्थिती कुठली का असाना, कुठल्या का क्षणाला, कुठल्या का दिवसाला, कुठल्या वेळाला का सैतानाने तुमची परीक्षा घ्यावी, तुमच्या समोर संकट येईल, ओके, तेव्हा तुमच्याकडे ते उत्तर असलं पाहिजे. आणि आपण उत्तर कसं द्यायचं? की असा शास्त्रलेख आहे. ओके, जेव्हा तुम्हाला हे कधी तुम्हाला उत्तर देताना माहितीये? जेव्हा तुम्ही ते शास्त्रातले वचन पाठ करतात. ओके, आता सगळ्यात एक सुंदर गोष्ट सांगतो. ह्याच्या पुढचं एक वचन वाचा, 13 वचन. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. ब्रदर सिस्टर्स, ओके, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची परिस्थिती बदलणार नाही, तर नो, 100% बदलणार. तर कशी बदलणार? ह्या टेक्निक आहे ही. ओके, की तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये ते सांगितलं पाहिजे, की ते वचन कोट केलं करता आलं पाहिजे. जर आपल्याला वचनच माहिती नाही तर आपण त्या सैतानाला कसं पोक करणार? त्या सैतानाला कसं आपण सामोरे जाणार? ओके, बरेचसे तरुण लोक काय म्हणतात की नाही, मला देवाची गरज नाहीये, मला देवाच्या वचनाची गरज नाहीये. का नाहीये? की मी तरुण आहे, माझ्या शरीरामध्ये ताकद आहे, माझ्याकडे पैसा आहे, हो, मला 4 लोक ओळखतात, मला खूप मोठं माझ्याकडे पोझिशन आहे. ब्रदर सिस्टर्स, मला एक गोष्ट मी एका व्यक्तीला सांगत होतो ही गोष्ट. ओके, तुमचं जेवढं वय आहे ना, जेवढं तुमचा अनुभव आहे ना, ओके, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्या सैतानाचा अनुभव आहे. कारण तो सैतान आजचा नाहीये. सैतानाची निर्मिती कधी झाली होती? जेव्हा एंजल्स तयार केले देवानं. तो एक एंजल आहे. ओके, 2000 वर्षापूर्वी जेव्हा देव इथं होता, त्याच सैतानाने देवाची परीक्षा घेतलेली आहे. ओके, आपण आपल्या स्वतःच्या ताकदीनं परिस्थितीला सामोरे जाऊ नाही शकत. आपल्याला वचनाचा आधार पाहिजे असतो. ओके, आपल्याला वचनाचा आधार रोज पाहिजे असतो, फक्त संडेला नाही. ओके, फक्त जेव्हा तुम्ही आराधना करता, जेव्हा तुम्ही सगळं वचन ऐकता तेव्हा नाही, तुम्हाला रोज त्याची गरज आहे, रोज. ओके, मी खूप फनी गोष्ट विचारतो बरं का. आम्ही दुपारी चर्चा करत होतो या गोष्टीवरती. एक थोडस सिनेमॅटिक गोष्ट तुम्हाला सांगेन. 1975 साली एक पिक्चर आला होता. ओके, त्याचं नाव होतं शोले. ठीक आहे, त्या शोलेमध्ये एक अभिनेत्री होती, तिचं नाव होतं हेमा मालिनी. किती लोकांना त्या अभिनेत्रीचं त्या पिक्चर मधलं नाव माहितीये? माहितीये कोणाला? माहितीये? ओके, त्या अभिनेत्री त्या पिक्चर मध्ये घोडा चालवायची, घोडा है ना, टांगा चालवायचा. त्या घोड्याचं नाव कोणाला माहिती? नाही माहिती? काय होतं? बसंती. टांगा होतं रे.
मला हे का कम्पेअर करतो माहितीये का, 50 वर्ष आधी लोकांना पिक्चर मध्ये काय घडलं होतं हे माहितीये, त्या व्यक्तीचं नाव त्या पिक्चर मध्ये काय होतं माहितीये, ओके, पण बायबल मध्ये काय शब्द वापरलेले आहेत हे माहिती नाहीये. बायबल मध्ये का माहिती नाही माहितीये का, कारण आपण तेवढा इंटरेस्ट देत नाही. आपल्याला ही टेक्निक कळणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला माहिती म्हणून वाईट आहे असं नाही म्हणत आहे, पण आपल्याला जे आपलं चित्त आहे हे देवाकडे असणं गरजेचं आहे. ओके, ते नाव असं ठीक आहे, दॅट्स फाईन, पण बायबल मध्ये काय शब्द वापरलाय, त्या शब्दाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये काय होतो, ओके, ते कुठल्या परिस्थितीमध्ये तो शब्द आपण वापरला पाहिजे. आता तुम्ही आराधना जर तुम्ही नीट ऐकली असतं, बाळासाहेबांनी काय म्हटले, जिथं दोघे किंवा तिघे तिथं आहे तिथं देव आहे. आराधनेमध्ये हे काय होतं, त्यांना वचन तोंड पाठ आहे. बघा माझ्या अंगाला आता काटा आला, का माहितीये, कारण हे वचन जेव्हा तुमच्या हृदयामध्ये जडलं असतं, जेव्हा तुमच्या ओठावरती हे वचन सारखं सारखं फिरतं, तेव्हा देवाचं सामर्थ्य जाणवतं, तेव्हा देव तुमच्याकडे बघतो आणि देव तुमची भेट घ्यायला येतो. ब्रदर्स सिस्टर्स, हालेलुया. थोडंसं माझं म्हणणं स्ट्रेट फॉरवर्ड असेल, थोडंसं मनाला लागणार असेल, पण मला हे तुम्हाला सांगू द्या, आपण खूप शेवटच्या काळामध्ये जगत आहोत. आपण अशा काळामध्ये जगत आहे की देवाचं आगमन कधी पण होईल. ओके, देवाचे वचन तुमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. एक काळ असा पण येईल, ओके, जेव्हा तुम्हाला बायबल वाचता येणार नाही. ओके, कारण खूप सारे क्लेश बायबलमध्ये ऑलरेडी लिहिलेले आहेत की तुम्हाला बायबल वाचता येणार नाही, खूप सारे त्रास होणार आहेत, बरेचसे संकट येणार आहेत. ओके, तेव्हा दुष्काळ पडेल. ब्रदर्स सिस्टर्स, आपलं जे हृदय ना, आपलं हृदय एका दगडासारखं बनवा, काळा दगडासारखं, ज्याच्यावरती रेष जेव्हा असती ना, ओके, जर तुम्ही काळ्या दगड्यावरती एखादी रेष मारली तर ती रेष तशीच राहती. तसं वचन आपल्या जीवनामध्ये कोरलं गेलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. बरेचसे लोक प्रार्थना करतात, देवा मला सहाय्य करायला तयार आहे, सहाय्य करायला तयार आहे. प्रभूनं काय केलं, प्रभूनं त्याच्या त्या परिस्थितीमध्ये वचन कोट केलं की असा शास्त्रलेख आहे. पण असा कसा आहे, आपल्याला कसं कळणार, वचन वाचलं आलं पाहिजे. बरेचसे लोक जे वयस्कर, एकदा मला कमेंट मी ऐकत होतो, मला येतात, ते म्हणतात मला वाचता येत नाही. दॅट इज फाईन. असे कितीतरी ऍप्स आहे मोबाईलमध्ये, ओके, जे बायबल तुम्हाला रीड करून सांगत असतात. आपण ते वापरलं पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर फक्त युट्यूब बघायसाठी नाही, किंवा इंस्टाग्राम बघायसाठी नाही, किंवा फेसबुक बघायसाठी नाही, हे अशा गोष्टीसाठी पण करता आला पाहिजे. हालेलुया. ब्रदर्स सिस्टर्स, वचनच आपल्या आत्मिकरित्या तुम्हाला ग्रो करत असतं. असा शास्त्रलेख आहे, जेव्हा तुम्ही असं सांगताल की असा शास्त्रलेख आहे, सैतान 13व्या वचनामध्ये काय म्हटला, तो निघून गेला. ब्रदर्स सिस्टर्स, तशीच तुमच्या जीवनातली परिस्थिती निघून जाते. तो सैतान थांबू शकत नाही, ती परिस्थिती थांबू शकत नाही, तो आजार थांबत नाही, ते दुःख थांबत नाही, त्याला निघून जावं लागतं. कारण तुम्ही कोणाचा आधार घेतलाय, तुम्ही वचनाचा आधार घेतलेला आहे. आणि हे वचन विनीत यादव बोलत नाही, हे वचन देवाचं वचन आहे. हालेलुया. कितीतरी, आता जर मी तुम्हाला सांगितलं, कितीतरी लोक दुःखात असतात, कितीतरी लोक एकटं पण फील करतात, कितीतरी लोक त्रासात असतात, किती लोक रडत जीवन जगतात. पण मला तुम्हाला प्रश्न विचारतो ब्रदर्स सिस्टर्स, किती लोक तो वचन कोट करतात की बायबलमध्ये लिहिलेलं हिब्रू कलाच्या पुस्तकात 5वं वचन मध्ये म्हणतं की मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा सांगा, प्रभू तू हे वचन बोलला होता, वचन हे सांगतं की तू मला सोडणार नाही, तू मला टाकणार नाही. हे वचन कोट करायला शिका. वचन हृदयामध्ये साठवून ठेवा. जे शब्द वचनाचे आहेत ते तुमच्या हृदयावरती कोरले गेले पाहिजे. ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देता, ते त्यात मजा नाहीये. तुम्हाला आशीर्वाद भेटतील, पण टेम्पररी आशीर्वाद भेटतील. किती लोक आहेत असे, ओके ब्रदर्स सिस्टर्स, ती वेळ गेली आता. दुःखात रडणं, त्रास सहन करणं वेळ गेली, कारण देवाने तुम्हाला हे शिकवलेलं आहे. ओके, जेव्हा पण त्रास येईल, ओके, त्या त्रासाला धरून जे वचन आहे, ओके, ते तुम्ही प्रार्थनेमध्ये कोट करा. प्रार्थनेमध्ये सांगा, देवा तुझं हे वचन होतं, हे तू सांगितलेलं आहे. माणूस खोटं बोलू शकतो, देवाचं वचन खोटं बोलू शकत नाही. देव धावत पळत येईल तुमच्यासाठी, धावत पळत. ब्रदर्स सिस्टर्स, एक दाखला माझ्या डोक्यात आता येतो, पवित्र आत्मा सांगते. एक दाखला माझा तो लोकांच्या पुस्तकात येतो दाखला. 99 मेंढराला बाजूला ठेवून प्रभू येशू एका मेंढराच्या मागे गेला होता. एका मेंढराच्या मागे. तुम्ही एकटे जरी ओरडले ना प्रार्थनेमध्ये, एकटे, की प्रभू माझं ह्या वचनानुसार मला आशीर्वाद पाहिजे, प्रभू तुम्हाला लगेच देऊन टाकेल. हालेलुया.
किती मोठी गोष्ट आहे. ब्रदर्स, ही टेक्निक वापरण्यासाठी तुम्हाला शास्त्राचे वचन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, जर तुम्ही भीतीमध्ये जीवन जगताय, जर तुम्ही असं घाबरत जीवन जगताय, रात्रीची तुम्हाला भीती वाटते, त्या चंद्राची तुम्हाला भीती वाटते, आमाशाची भीती वाटते, का तुम्ही म्हणत नाही असं की त्या वचनामध्ये लिहिलेल्या तिमोथीच्या पुस्तकामध्ये की मला देवानं भीतीचा आत्मा नाही, मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. ब्रदर सिस्टर, जेव्हा आपण मुखानं बोलतो तेव्हा गोष्टी घडतात. कारण मुखाने जेव्हा तुम्ही बोलतात तेव्हा तुम्ही विश्वास तुमचा दाखवता देवावरचा. ओके, जर तुम्ही असे म्हटले की हा कदाचित मला देव मदत करेल, देव मला मदत करेल की नाही मला माहिती नाही, प्रार्थना करू तर बघू, झालं तर झालं. नो 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 नो. जर हे शब्द कोणी ऐकतं ना, हे विश्वासाचे शब्द नाहीये. विश्वासाचा शब्द कोणता आहे की प्रभू तू म्हटलायस ना की तू माझं सहाय्य करणार आहे, आता तू खाली ये, माझं सहाय्य कर. हालेलुया. ब्रदर सिस्टर, भीतीमध्ये जीवन जगायची गरज नाहीये, कारण देवानं प्रॉमिस केलेलं तुम्हाला. ओके, माणसाचं प्रॉमिस फेल होतं, माणसाचे अग्रीमेंट तुटतात, माणूस खोटा पडला जातो. ओके, देव तसं करत नाही. हालेलुया. ओके, बऱ्याचशा लोकांना असं गिल्ट वाटतं की मी माझं जीवन पापी आहे. मला गिल्ट वाटतं की मी काय चुका करतो, देव मला माफ करेल की नाही, माझ्या जीवनामध्ये चांगले दिवस येणार की नाही. एक वचन तुम्हाला सांगतो ब्रदर सिस्टर्स, बायबल सांगतं देव खूप दयाळू आहे, देव तुम्हाला पाप क्षमा करायला तयार आहे. हालेलुया. एक जॉन मध्ये लिहिलेलं, 1 जॉन 1:9 मध्ये देव आपल्याला माफ करायला तयार आहे, देव आपलं हृदय परत नवीन करायला तयार आहे. हालेलुया. पण आपण काय करतो? ओके, बायबल मधलं वचन ऐकलं, थोड्या वेळ लक्षात राहिलं, व्हेरी गुड. चर्च मध्ये आले, ओके, वचन ऐकलं, खूप आनंद झाला, प्रार्थनेमध्ये चांगल्या गोष्टी झाल्या, देवाचा स्पर्श जाणवला, आणि घरी गेले स्टार्टच लावलं, कुंकुम भाग्य लावलं. दॅट्स नॉट यूज. ते काय मजा नाहीये त्या गोष्टीमध्ये. ओके, मी हे म्हणत नाही तुम्ही टीव्ही पाहू नका, पण ओके, तुमचं हृदय देवाकडे किती आहे. ओके, त्या बसंतीचं नाव माहिती, जो 50 वर्षाआधी ते पिक्चर आला होता, isn't it? पण देवाच्या वचनाचे शब्द किती तुमच्या हृदयामध्ये टोचले गेले. ब्रदर सिस्टर, आपलं हृदय आपल्या हातात असतं. ओके, बायबलचं वचन हमेशा सांगतो, मी मागच्या टायमाला पण सांगितलं होतं, दार ठोकत आहे देव दार ठोकत आहे. ओके, पण लोक उघडायला तयार नाहीये. मी असं म्हणत नाही तुम्ही सगळे, पण मी आता हे सगळे युट्यूबवर ऐकत आहे, रेकॉर्ड आहे, हे सगळ्यांसाठी आहे. ओके, आपण आपलं दार उघडलं पाहिजे, ते वचनाचे ठसे आपल्या हृदयात असले पाहिजे, तेव्हा आनंद आहे. हालेलुया. ही टेक्निक हमेशा शिका. जेव्हा तुम्ही वचन ऐकतात, पासूनचं वचन ऐकतात, जेव्हा तुम्ही घरी जाताल, एक डायरी बनवा, त्या डायरीमध्ये ते वचन लिहा. ओके, ते वचन जर तुम्हाला जमलं, ओके, तर दिवसातून एकदा वाचा आणि जर प्रार्थनेपूर्वक वाचा. ब्रदर सिस्टर, मी तुम्हाला गॅरंटी देऊ सांगेल, बऱ्याचशा लोकांना लक्षात राहत नाही, बऱ्याचशा लोकांची मेमरी थोडीशी वीक असते, एका वयानंतर लोक विसरायला लागतात जर वयस्कर असलं. पण मला तुम्हाला सांगू दे, जर तुम्ही प्रार्थना केली, प्रार्थनेपूर्वक ते वचन जर लिहून काढलं, वाचलं, ओके, तर ते तुमच्या हृदयात ठसलं जाईल. आणि जेव्हा वेळ येईल, जेव्हा वाईट वेळ येईल, तेव्हा ऑटोमॅटिकली ते वचन तुम्हाला कोट करण्यासाठी पवित्र आत्मा सहाय्य करेल. हालेलुया. हे बायबल सांगतं ब्रदर सिस्टर, देवाची परीक्षा झाली, देव स्वतः देव आहे, देव स्वतः मानवी रूपात आला, शरीर रूपात आला. ओके, तो असं नाही म्हटलं की आता मी देव, माझी परीक्षा नाही झाली पाहिजे. त्यानं सगळी परीक्षा घेतली, त्यानं आपल्याला शिकवलेलं आहे की तुमच्या जेव्हा तुमचे त्रास येतील, जेव्हा तुमच्याकडे संकट येतील, की तुम्ही काय केलं पाहिजे. आपण एक वचन वाचू, ह्याच अध्यायामधलं 9वं वचन वाचूया. नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले. ओके, व त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस, तू देवाचा पुत्र आहेस, तर येथून खाली उडी टाक, इथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की. आता हे कोण बोलतोय माहितीये का? हे थोडस विचार करण्याची गरज आहे सिस्टर्स. हा सैतान परीक्षा घेतोय, आणि परीक्षा घेताना तो पण काय करतोय, तो पण म्हणतो की शास्त्रात लिहिलेलं आहे. ओके, हे का मी तुम्हाला सांगतो माहितीये, कारण तो चतुर आहे, तो मूर्ख नाहीये. पण ब्रदर सिस्टर्स, देव आपला महान आहे, देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. जर असं तुम्हाला वाटत असेल की ओके, मला त्या वचनाची गरज नाहीये, जेव्हा मला गरज पडेल मग मी बायबल उघडेल आणि मग मी वाचेल, मग मी प्रार्थना करेल,
तो तुम्हाला त्या वचनातूनच तुम्हाला ट्रिक करू शकतो, त्या वचनातूनच तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करू शकतो. हा प्रयत्न त्याने देवासोबत केलेला आहे. ओके, बरेचसे लोक असे म्हणतात की नाही मला तर शास्त्र माहितीये. जर तुम्हाला माहितीये तर मी तुम्हाला एक सांगतो ब्रदर सिस्टर्स, हे शास्त्र हे समुद्र आहे. तुम्ही रोज त्यातलं पाणी काढत जावा, समुद्राचं पाणी संपत नाही. समुद्राचं पाणी संपणारच नाही. हे शास्त्रातले आशीर्वाद, हे देवाचे वचनाचे आशीर्वाद एवढे, ओके, ते संपत नाही. माणसाचं जीवन संपून जातं. ओके, सांगायचं मला काय या 9व्या वचनामध्ये, आपलं युद्ध, आपलं स्पिरिच्युअल युद्ध ज्या व्यक्तीसोबत आहे, ज्या सैतानासोबत आहे, तो आजचा नाहीये. ओके, तो खूप आधीचा आहे. त्याला पण माहिती आहे त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. त्याने देवाची सुद्धा परीक्षा केलेली आहे. ओके, आणि प्रभूनं वचनाद्वारेच त्याचं डोकं टेचलेलं आहे. ओके, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण असताल, जेव्हा तुमच्या हृदयामध्ये ते वचन असेल, ब्रदर सिस्टर्स, तुम्हाला कुठलीच परिस्थिती खाली पाडणार नाही. कुठलीच परिस्थिती खाली पाडणार नाही. आणि मागच्याच आठवड्यातलं वचन होतं. ओके, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझा तर आयुष्य भविष्य काय आहे, माझा फ्युचर काय आहे, मला माझं करिअर मला दिसत आहे का नाही दिसत आहे. नो नो नो, स्तोत्र संहिता 121:3 मध्ये लिहिलेलं आहे की देव तुझा पाय ढळू देणार नाही. नाही. अजून एक वचन होतं मागच्याच आठवड्यातलं. ओके, देवासाठी तुमच्याकडे योजना आहेत. हे वचनाचे हे जे शब्द आहे हे आपल्या हृदयामध्ये पाठ करून ठेवा ब्रदर सिस्टर्स. ओके, कधी पण गरज पडू शकते. हे वचनच आपलं हत्यार आहे. हे वचनच आपलं ताकद आहे. ही वचनच आपलं सामर्थ्य आहे. नो नो नो, बऱ्याचशा लोकांना वाटतं की माझी परिस्थिती बदलणार की नाही. 100% बदलणार. ओके, जेव्हा पवित्र आत्मा येतो, जेव्हा देवाचं सामर्थ्य तुमच्याकडे येतं, ओके, तेव्हा परिस्थिती बदलतीच बदलते. आपण एक वचन ऐकूयात, योहान याचा 16वा अध्याय आणि 33वा वचन बघूया. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, बायबल तुम्हाला सांगतंय की तुमच्या जीवनामध्ये त्रास येणार आहे. तुम्हाला तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे. ओके, पण सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे की आपल्या प्रभूनं जगाला जिंकलेलं आहे. हालेलुया. भीतीमध्ये जीवन जगायची गरज नाहीये. त्रासामध्ये जीवन जगायची गरज नाहीये. या शास्त्रलेखाचे शब्द आपल्या हृदयामध्ये साठवा आणि जेव्हा गरज पडेल त्या सैतानाला फेकून मारा. सैतान तुमच्यापेक्षा मोठा नाहीये, कारण तुम्ही देवाचे लेकरं आहात. आता तुम्ही विचार करा, एक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा मालक खूप मोठी प्रॉपर्टी, करोडपती आहे, करोडाची प्रॉपर्टी आहे. ओके, त्या जो प्रॉपर्टीचा मालक जर देव आहे आणि आपण त्यांचे लेकर म्हणून गेलेलो आहोत. आपली किती मोठी गोष्ट. आपण सर्वसामान्य माणसं नाहीये. आपण भीतीसाठी बनवलेलं नाहीये. आपण दास्यासाठी बनवलेलं नाहीये. आपण देवाचं राज्यामध्ये आनंद करण्यासाठी, भरपूर जीवन जगण्यासाठी बनवलेलं आहे. मला आठवतं मागच्या 2 महिन्यापूर्वी बाळासाहेबांनी वचन सांगितलं की सदैव आनंदी राहा, हमेशा आनंदी राहा. ओके, बरेचसे लोक छोटा प्रॉब्लेम आला ना, मोठं डोंगर कोसळणं एवढं त्रास करून घेतात, डिप्रेशन मध्ये जातात. हो नो, मी तुम्हाला सांगेल, देवानं जग जिंकलेलं आहे. तर तुमचा प्रॉब्लेम तर खूप छोटा आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो ब्रदर सिस्टर्स. योबाकडे बघा. योबाच्या पुस्तकात जर तुम्ही जाताल कधी, ओके, तर योबाच्या जीवनामध्ये खूप भयंकर त्रास होते. एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगतो. योग खूप श्रीमंत माणूस होता. ओके, त्याला लेकर होते, त्याच्याकडे गुरढोरे होते. गुरढोरे हे त्या काळात प्रॉपर्टी म्हणून मोजलं जायचं. आता फ्लॅट किती आहे, तुमच्याकडे जमीन किती असं मोजलं जातं, पण तेव्हा गुरेढोरे किती आहेत, उंट किती आहेत, गाय किती आहेत, अशी ही प्रॉपर्टी त्या काळात असायची. मला असं वाटतं बिफोर क्राइस्ट कितीतरी 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ओके, योबाच्या जीवनात काय झालं, सैतानानं स्ट्राईक केला. ओके, त्याचे लेकर सुद्धा मेले. त्याचे एका दिवसातच त्याचं सगळी प्रॉपर्टी नाश झाली. त्याला असहनीय, तो कधी इमॅजिन करू शकत नाही एवढा त्रास त्याला एक साथ आला. एका दिवसातच. असं लिहिलेलं आहे की एक दास जोपर्यंत न्यूज देत नाही तोपर्यंत दुसरा दास येऊन सांगायचा
की बाबा तुझे कोणतं मेले, ओके, ते सांगत नाही की तिसरं येऊन सांगायचं की तुझे लेकरं मेले. एका दिवसात एका झटक्यात त्याला त्रास आला. मला तुम्हाला सांगू द्या ब्रदर्स सिस्टर्स, जर तुमच्या पण जीवनात असं वाटत असेल की सगळे त्रास तुमच्या जीवनात आहे, सगळे प्रॉब्लेम तुमच्या मागे, ओके, तर भिवू नका, कारण आपल्या देवानं जग जिंकलेलं आहे. हालेलुया. हे जे वचनाचे शब्द आपल्या मनामध्ये हमेशा ठसले जाऊन द्या. ओके, त्या योबाकडे तुम्ही पहा, त्याची जी पत्नी होती ती सुद्धा त्याची साथ सोडून दिली. ओके, अंगाला फोडाले तो राख लावून बसला होता. त्याचे मित्र आले तर रडले, कितीतरी त्याने शोक केला. ओके, पण त्याने देवावरचा भरोसा हारला नाही. देवावरचा जो त्याचा भरोसा होता, देवावरची त्याची जी आशा होती त्यांनी हारली नाही. त्याचा धीर हारला गेला नाही, त्याचा विश्वास कमी झाला नाही. ब्रदर सिस्टर्स, ओके, मी असं समजू शकतो जेवढं योबाकडे जर संकट होतं तुमच्याकडे तर नसेलच. तुमच्याकडे संकट 100% असेल, 100% असेल, पण ते संकट तो त्रास कमी असेल. जर योग माणूसच होता, देवावर प्रेम करणाराच होता, ओके, जर त्याने त्याचं धैर्य साधलं, त्याचं धैर्य घेऊ दिलं नाही, तर आपण पण तसं करू शकतो ना. देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आपण करू शकतो. आणि बायबल काय सांगतं, ओके, देवाने जेव्हा त्याची परीक्षा संपली, त्याची प्रॉपर्टी डबल झाली, दुपटीने त्याला आशीर्वाद भेटले, त्याला परत लेकरं झाले, परत जी प्रॉपर्टी होती परत त्याला भेटली दुप्पट. ओके, किती मोठा आशीर्वाद आहे. त्याचा आशीर्वाद, त्याच्या विश्वासा आशीर्वाद त्याला इथंच भेटला, सार्वकालिक जीवनात भेटला तो वेगळा. बरेचसे लोक म्हणतात की हे जे बायबल आहे हे सार्वकालिक जीवनासाठी जास्त रिफर्ड आहे. हा हे पण तर एक्झाम्पल आहे. परीक्षा संपली आणि त्याला दुपटीने आशीर्वाद भेटले. मला तुम्हाला सांगू द्या, वचन आपल्या जीवनात काम करतं, वचनाचं सामर्थ्य आपल्या जीवनात काम करतं. ओके, तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रयत्न करतोय, मला कळतंय की माझ्याच्याने होत नाहीये. देवाला सरेंडर करा, देवाच्या हातात सरेंडर करा. बरेचसे लोक, आपण एक वचन वाचूया, नीतिसूत्रे 3:5. तू आपल्या अगदी मनापासून, आपल्या मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. बरेचशा लोकांना वाटतं की, बरेचसे लोक विचार करतात त्यांच्या बुद्धीने की मला असं वाटतं की मी ह्या त्रासातून बाहेर येणार नाही, कारण मला त्रास खूप मोठा आहे. मला असं वाटतं की माझा कर्ज खूप मोठं आहे. मला असं वाटतं मी ह्या जगात मला ते मदत भेटणार नाही. मला असं वाटतं की माझा जो प्रॉब्लेम आहे, ओके, जे एकटंपण आहे ते जाणार नाही, हे असं मला वाटतं. पण बायबल काय सांगतं, अरे तुझ्या बुद्धीवर नको राहूस. याच्या पुढचं वचन वाचा. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. आमेन. ब्रदर्स सिस्टर्स, जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये, जीवनाच्या प्रत्येक दिवशी, जीवनाच्या प्रत्येक टायमाला देव तुझा मार्गदर्शक व्हायला तयार आहे. इज रेडी. तो स्वर्गात बसून म्हणत आहे की मी तुझा मार्गदर्शक बनेल, माझा हात धरून पुढे चाल. ओके, बरेचसे लोक आपलाच विचार करतात की नाही मला वाटतं, नाही, सरेंडर युअरसेल्फ. पूर्ण मनानं, पूर्ण तुमचं हृदय चित्त असं सांगा प्रभूला की प्रभू मी माझ्या ताकदीने शून्य आहे. ओके, माझ्या जीवनाचा ताबा तू घे. प्रत्येक चर्चमध्ये जावा की आपल्या चर्चमध्ये हमेशा प्रार्थनेला का प्राधान्य दिलं जातं, रोज सकाळी प्रार्थना करा, रोज सकाळी देवाला सांगा की प्रभू माझं जीवन मी माझ्या हिमतीने, मी माझ्या बुद्धीने चालू नाही शकत आहे. मी तुझं सामर्थ्य मला पाहिजे, तुझं मार्गदर्शन मला पाहिजे. ओके, कारण का तर बायबल म्हणतं की असं लिहिलं आहे की तू माझा पाय ढळू देणार नाही. असं लिहिलं आहे की तू माझा मार्गदर्शक होशील. ब्रदर सिस्टर, तो देव तुमच्या मदतीसाठी धावून येईल. तो उशीर करणार नाही. बरेचशा लोकांना असं वाटतं की कधी होईल. धीर धरा, आज न उद्या नक्की होईल.
आज न उद्या नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. आज न उद्या नक्की तुमच्या प्रार्थनेचं उत्तर येणार आहे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ही माझ्यासाठी परीक्षा खूप मोठी आहे, ही माझ्यासाठी त्रास खूप मोठा आहे. पण ब्रदर सिस्टर, बायबल मध्ये सांगतं, आपण ते वचन वाचूया. 1 कोरिन्थियन्स, 1 कोरिन्थियन्स याचा 10वा अध्याय 13वा वचन वाचू आपण. मनुष्याला सहन करता येत नाही, मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर उतरली नाही. ओके. आणि देव विश्वसनीय आहे, देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. येस, हालेलुया. तुमच्याकडे ती ताकद आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या टॉलरन्सच्या पुढे चाललंय माझा त्रास, माझ्या टॉलरन्सच्या पुढे चाललाय माझा आजार, तुमच्याकडे ती ताकद आहे आणि ती ताकद वचनाची आहे. देव तुम्हाला अशा त्रासात टाकणार नाही की ते तुम्हाला सहन करता येत नाही. कारण ब्रदर सिस्टर, बायबल स्वतः सांगतं की तो आपला बाप आहे. बायबल सांगतं, बायबलच वचन सांगतं. ओके, असं लिहिलं आहे की देवा की आई, दूध पाजणारी आई एखाद्या सोडेल, विसरेल. ओके, पण देव सोडणार नाही. नो 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 नो. ओके ब्रदर सिस्टर, मला तुम्हाला सांगू द्या, तुमचा त्रास तुमच्या सहनशीलतेच्या पुढे नाहीये. देवानं तुम्हाला ती टेक्निक दिलेली आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे देवानं तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. रोज सकाळी उठतात तर असं प्रार्थना करा की प्रभू मला पवित्र आत्म्यानं भर. मी माझ्या शक्तीनं कमजोर आहे, मी माझ्या ताकदीनं, माझ्या बुद्धीने मी कमी आहे, पण जेव्हा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं तेव्हा मी परिपूर्ण होतो. ब्रदर, तुम्हाला कुठलाच त्रास मोठा वाटणार नाही, कुठलं सामर्थ्य तुम्हाला मोठं वाटणार नाही, कुठलं सैतानी शक्ती तुम्हाला मोठी वाटणार नाही. ज्या घरात तुम्ही जाताल ते घर आशीर्वादित होईल. ज्या लोकांशी तुम्ही मैत्री करताल त्या लोकांना तुमच्या द्वारे देव आशीर्वादित करेल. ब्रदर, वचनाची ताकद एवढी आहे. हालेलुया, हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे ब्रदर सिस्टर्स. ओके, आपण आज काय शिकलो? फर्स्ट ऑफ ऑल, वचन पाठ करा. तुमच्या हृदयामध्ये वचन हे ठसलं जायला पाहिजे. जसं काळ्या दगडावरची रेष बनती तसं तुमच्या हृदयामध्ये ते वचन ठसलं जावं. हे कसं होणार? रोज बायबल वाचा आणि बायबल पाठ करा, ते वचन पाठ करा. जेव्हा घरी जाताल, टीव्ही लावायच्या आधी, मोबाईल उघडायच्या आधी, मित्रांना सांगण्याआधी, मैत्रिणींसाठी गप्पा मारण्याआधी एक छोटीशी डायरी घ्या, बुक घ्या, पान घ्या आणि त्याच्यावर ते लिहून काढा की हे वचन असं म्हणतंय. देवाचं आज्ञा, देवाचे शब्द असे आहे. ओके, आणि जेव्हा तुम्हाला रोज सकाळी जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल, ओके, ते एकदा वाचायचा प्रयत्न करा. वाचनाने आणि ऐकण्याने ओके तुमची स्मरणशक्ती हमेशा वाढते. ओके, जेव्हा जर लहान लेकर जेव्हा अभ्यास करतात एखाद्या परीक्षेचा, ओके, ते एकदाच वाचतात आणि पेपर द्यायला जात नाही. ओके, ते हमेशा सारखं रिपीटेड वाचतात. बरेचसे लेकर ट्युशनला जातात, बरेचसे लोक ऑनलाईन क्लासेस घेतात. ओके, आपण पण त्याच तसंच आहे. ओके, हे वचन सुद्धा जर तुम्हाला लक्षात राहत नसेल, ओके, ते वाचा, ते पाठ करा. ब्रदर सिस्टर, हेच आपलं हत्यार आहे. ओके, प्रभू करो हे वचन तुमच्या जीवनात मोठं काम करो आणि या सामर्थ्य तुमच्या जीवनात काम करो. आमेन.